सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018च्या पेपरमधला हा प्रश्न आहे. प्रश्न आहे 3 पेटांमध्ये अनुक्रमे 144, 112 आणि 192 या वया आहेत. त्या पेटांमधील वयांची जर समान वया असलेले गट्टे करायचे असल्यास प्रत्येक गट्ट्यामध्ये जास्तीत जास्त किती वया घ्यावेत. अशा वेळी काय करायचं, त्या 3 संख्यांमधल्या सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या ज्या आहे त्यांना भाग लावायचा. भागाकार पद्धतीने त्यांचा मसावी काढायचा. कसं तो बघा, 112 घेतले मी आणि 192 भाग लावला. पहिला भाग लागला एकाचा, 112 वजा करायचे भाग लावताना. 112 एके 112 वजा बाकी किती आली, 19 मधून 11 गेले, 80 राहिले. आता ह्या 80 ने ह्या 112ला भाग लावायचा. परत एकाचाच भाग लागला. 112 मधून 80 वजा करायचे. 112 तून 80 गेली, किती राहिले, 2चे 2 आणि 11 तून 8 गेले, राहिले 3. आता ह्या 80ला भाग लावायचा. म्हणजे ज्या संख्येने भाग लावतो त्याच संख्येने मग परत भाग लावायचा. 32 दुने 64 कितीचा भाग लागला, आता 2चा लागला. मग 80 मधून 64 गेले, राहिले किती, 16 राहिले. आता ह्या 16ला काय करायचं, 32 ने भाग लावायचा. आधी 32 ने लावलेला ना, आता 16 ने लावले. तर 16 ने 32 ला पूर्ण भाग गेला. 16 दुने 32, बाकी किती उरली, 0. मग ज्या संख्येने पूर्ण भाग गेला ती संख्या काय असते, मसावी असते. आलं लक्षात. मग ह्याच 16 ने उरलेली जी 144 आहे तिलाही भाग जातो का बघूया आपण. 144 त्याला 16 ने भाग गेला, कितीचा लागला, 16 गुणिले 16 9 44 असे. म्हणजे त्याला सुद्धा भाग 9चा जातो. आलं लक्षात. म्हणजे मग ह्या तिघातली संख्या कोणती येणार, मोठीच मोठी, कारण 8ने तर जाणार पण 8पेक्षा मोठी 16 आहे. त्यामुळे 16ने ह्या तिघांनाही समान भाग जातो. म्हणजे मसावी यांचा 16 आहे. म्हणजेच प्रत्येक गट्ट्यात जास्तीत जास्त किती वया घ्याव्यात, 16. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. धन्यवाद.